सांगली जिल्ह्यात दृश्य पोलीस गस्तीवर भर दिला जाणार आहे। वाढलेल्या शरीरावरील गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पथक नेमलं जाणार आहे, अशी माहिती नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। सांगलीमध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येणार आहे आणि वाहतूक नियंत्रणाबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत। अपघाती मृत्यूंचे प्रमाण 10% कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं सांगून पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुढे म्हणाले, अवैध धंद्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, तसेच गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली जाणार आहे। सायबर आणि आर्थिक गुन्हे हे क्लिष्ट स्वरूपाचे असतात आणि ते आव्हानात्मक असतात। त्यासाठी तज्ञ पोलीस मनुष्यबळ तयार केलं जाईल। गुन्ह्याचा तपास गुणवत्ता प्रदान आणि दर्जात्मक केला जाईल। अशा गुन्ह्यांच्या मध्ये नागरिकांच्या जनजागृती महत्त्वाची आहे, असंही सांगून पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुढे म्हणाले, न्यायालयात लवकर गुन्ह्याचे चार्जशीट दाखल करण्यामध्ये सांगली जिल्हा आघाडीवर आहे। याचप्रमाणे गुन्ह्याची चार्जशीट लवकर न्यायालयात सादर करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असंही त्यांनी सांगितलंय। एकतर सांगलीमध्ये व्हिजिबल पोलिसिंग वाढवणं, ऑर्गनाइज्ड क्राईम, बॉडी ऑफेंडर्स यांच्यावर योग्य ती कायदेशीर अशी कारवाई त्वरित करणं, ड्रग्ज मुक्त सांगली आणि भयमुक्त सांगली या जो स्लोगन आहे त्याला पाठिंबा देणं आणि त्याच्याकरता काम करणं आणि शहरातील ट्रॅफिक च्या संदर्भाने चांगल्या उपाययोजना करणं, अशा काही मानस आम्ही जाहीर केलेला आहे आणि या अनुषंगाने उपाययोजना या करण्यात येतील, जेणेकरून सांगलीमध्ये जास्तीत जास्त पोलिसिंग चांगलं होईल, असं मी आपल्याला ग्वाही देतो। नागरिकांनाही आवाहन करतो की या संदर्भाने एकतर असं काही जाणवलं तर लागलीच पोलीस स्टेशन आणि 112 डायल 112 हा जो नवीन उपक्रम आहे त्याला आपण कॉल करू शकता आणि नागरिकांना शांततेचा अहवाल करतो। कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या जीवाचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं आणि त्यांना भयमुक्त करणं हा नक्कीच पोलिसांचा उद्देश आहे आणि त्याच्याकरताच सांगली पोलीस हे सदैव तत्पर राहील। या अनुषंगाने बॉडी ऑफेन्सेस जे आहेत त्याच्याकरता आम्ही LCBलाही एक कामगिरी दिलेली आहे। विशेषतः सांगली आणि मिरज शहरात जे बॉडी ऑफेंडर्स आहेत त्याच्याकरता आम्ही LCBतर्फे स्क्वॉड हा ॲक्टिव्ह राहील आणि पोस्टल लेवललाही आम्ही ॲक्टिव्ह करू आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण हे कमी करणं हा एक उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकरता ट्रॅफिक रूल्सचं व्हायोलेशन करताना त्याच्यावर केसेस आणि मुख्य म्हणजे ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या केसेस याच्यावर नक्की कारवाई होईल। दुसरं एक जे पोलिसांचं उद्दिष्ट आहे ते झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्स आणि त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कारवाया करणं आणि नशामुक्तीच्या संदर्भाने वेगवेगळे कार्यक्रम योजना या गोष्टी ही पोलिसांतर्फे करण्यात येतील।